व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. प्रश्न बघा, एका वर्तुळाचा परिघ 22 सेंटीमीटर असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? आता बघा मित्रांनो, परिघ दिलेला आहे, परिघावरून क्षेत्रफळ काढायचं आहे. मग परिघ दिलेला आहे तर आपल्याला क्षेत्रफळ काढताना त्रिज्या माहीत असणं गरजेचं आहे. परिघावरून त्रिज्या काढू. परिघ दिलेला आहे मित्रांनो 22 सेंटीमीटर, 22 लिहून घेतले. त्याच्यानंतर 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले r काढायचं आहे. हे 7 काय होईल या ठिकाणी गुणाकारामध्ये जातील या 22च्या, म्हणजे 7 गुणिले 22 आणि हे बघा 2 गुणिले 22 छेदामध्ये येईल 2 गुणिले 22 बरोबर r. 22 कॅन्सल झाले. r किती मिळाले? 7चे अर्धे करा डायरेक्ट, 3.5 मिळाले r, म्हणजे त्रिज्या मिळाली 3.5. आता करायचं बघा, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे. मग बघा, क्षेत्रफळ काढत असताना त्याचं सूत्र माहीत असणं गरजेचं आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय आहे? पाय r चा वर्ग. पायची किंमत 22/7 गुणिले, आता या ठिकाणी हे 2/7 हे आपण जशाला तसं ठेवलं असतं तरी चाललं असतं, सॉरी 7/2. ओके, मग या ठिकाणी r ची किंमत 7/2 गुणिले 7/2 असणार. हे 7 कॅन्सल. किती आहे मित्रांनो? 22 छेदामध्ये 2 आणि 2 4. 22ला जर 4ने भाग दिलं तर किती येते मित्रांनो? 38.5 या ठिकाणी सेमीचा वर्ग. हे आपल्या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. ऑप्शन ए मध्ये बघा या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे.